हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण सेशन 4 पाहणार आहोत, म्हणजे सेशन 4 सोडवणार आहोत आपण। तर बघा, इकडे लॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्यातनी आपल्याला नेहमीप्रमाणे टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या। त्यानंतर बघा, आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा। नॉलेज चेकवर क्लिक केल्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट केल्यानंतर बघा, याच्यामध्ये 10 क्वेश्चन विचारलेले आहेत। तर बघा, पहिला क्वेश्चन, विच ऑप्शन विल यू चूज टू पिन द पेंट ॲप्लिकेशन टू द टास्कबार म्हटलेला आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर डी आहे, म्हणजे 4 आहे। पहिले पाहून घेऊया कशा प्रकारे आहे। तर टास्कबारवर प्रिंट करण्यासाठी राईट क्लिक करायचं आहे त्या ॲप्लिकेशनला आणि मोरवर जाऊन आपल्याला पिन टू टास्कबारवर क्लिक करायचं आहे। तर इथून आपण टास्कबार पिन करू शकतो, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे। विच ऑप्शन विल यू चूज टू अनपिन अँड आयटम फ्रॉम द टास्कबार म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे। तर टास्कबारवरून कोणतेही अनपिन करण्यासाठी राईट क्लिक करा आणि ते अनपिनवर क्लिक करायचं आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे। त्यानंतर आयडेंटिफाय द ऑप्शन दॅट एनेबल यू डू पिन अँड आयटम टू जम्प लिस्ट म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर बी आहे। Which section of this list will allow you to readily access the item or files of your liking म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे। तर ऑप्शन नंबर 1 वर क्लिक करा। त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल नॉट हेल्प यू ओपन द फाईल एक्सप्लोरर म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर सी आहे। याच्यामधूनच आपण फाईल ओपन नाही करू शकत, बाकी सगळ्या याच्यातून फाईल ओपन करू शकतो। डॅश डॅश इज अ ग्रेट वे टू ॲड शॉर्टकट ऑफ मोस्ट ऑप्टन यूज प्रोग्राम इन विंडोज 10 म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर डी आहे, पिनिंग। यू कॅन पिन द आयटम टू द डॅश डॅश ऑर डॅश डॅश मेनू म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे, टास्कबार आणि फाईल मेनू। डॅश डॅश इज अ फाईल मॅनेजमेंट ॲप्लिकेशन विच हेल्प इन मॅनेजिंग फाईल्स अँड फोल्डर ऑन युअर कॉम्प्युटर म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन बी आहे, विंडोज एक्सप्लोरर। अ कॉम्प्युटर रिप्रेझेंट इच फाईल विथ अँड डॅश डॅश लुकिंग ॲट विच वी कॅन आयडेंटिफाय व्हॉट काइंड ऑफ फाईल इज इटीसी अ म्युझिक फाईल ऑर डॉक्युमेंट ऑर इमेज म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे, सी। अ नोटपॅड फाईल इज ऑलवेज स्टोअर ऑन अ कॉम्प्युटर युजिंग द एक्सटेन्शन म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन डी आहे, .txt। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक कंप्लीट झालेलं आहे। त्यानंतर येस करा आणि यामध्ये आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाकायचं आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला काय सोडवायचं आहे, सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे। तर सेशन कंप्लीशन टेस्टवर क्लिक करा आणि ते स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। स्टार्ट एक्झामवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि तो चालू करायचा आहे। तर बघा, याच्यामध्ये 4 क्वेश्चन्स आहे। डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्युटर्स अँड मोबाईल डिव्हाइसेस आर क्लासिफाईड ॲज म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर पर्सनल कॉम्प्युटरमध्ये येते। द मोस्ट वाईडली यूज हँडहेल्ड कॉम्प्युटर आर म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर स्मार्टफोन आहे। अ पर्सनल कॉम्प्युटर दॅट इज अ स्मॉलर, लायटर अँड लेस पॉवरफुल दॅन अ नोटबुक अँड विच हॅज अ टच सेन्सिटिव्ह स्क्रीन इज कॉल्ड म्हटलेलं आहे। तर याला आपण टॅबलेट म्हटले जाते। दिस हार्डवेअर हाऊसेस मोस्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट दॅट मेक अप अ कॉम्प्युटर सिस्टीम म्हणत आहे। तर याला काय म्हटले जाते, तर याला सिस्टीम युनिट म्हटले जाते। तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। तर अशाच प्रकारे आपलं संपूर्ण सेशन 4 कंप्लीट झालेलं आहे।